पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे। राज्य निवडणूक आयोगाने गुरुवारी महापालिकांच्या निवडणूक यंत्रणांना स्पष्टपणे निर्देश दिलेले आहेत की आधी मतदार याद्यांमधील घोळ निस्तरा आणि मग दुबार मतदारांच्या घरोघरी जाऊन त्याचा शोध देखील घ्या। या घोळ दुरुस्तीसाठी लागणाऱ्या वेळेमुळे मुंबई आणि ठाण्यासह राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीचा बिगुल डिसेंबर अखेर वाजण्याची शक्यता निर्माण झाली। पालिका आयुक्तांच्या बैठकीनंतर हे संकेत मिळाले। सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारी 2006 अखेर सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिल्याने नगर परिषद, नगर पंचायतींनंतर आता जिल्हा परिषदा आणि महापालिका निवडणुका रांगेने होणार आहेत। मात्र जिल्हा परिषदांच्या आरक्षण वादामुळे महापालिका निवडणुका आधी घेतल्या जाण्याची शक्यता आहे। बरं, गेल्या 2 डिसेंबरला नगर परिषदा, नगर पंचायतींच्या पहिल्या टप्प्यातील मतदान झालं। 20 डिसेंबरला ढकललेलं मतदान होईल आणि आता निकाल 21 डिसेंबरला असेल। त्यामुळे निकालाची प्रतीक्षा महाराष्ट्रातल्या प्रत्येक उमेदवार आणि मतदारांना लागू आहे। त्यानंतर मग जिल्हा परिषदा की महापालिका निवडणुका यावर आयोगाचा निर्णय येणार आहे। मुंबईच्या उदाहरणाप्रमाणे दुबार मतदारांची जी तपासणी आहे ती 10 डिसेंबर पर्यंत, कामं 20 डिसेंबर पर्यंत पूर्ण होणार आहेत आणि 22 डिसेंबरला मतदान केंद्र निहाय यादी प्रसिद्ध होणार आहे। म्हणजेच काय तर डिसेंबर अखेरपर्यंत महापालिका निवडणुका जाहीर होऊ शकतात आणि त्यामुळे जिल्हा परिषदांच्या निवडणुका जानेवारीमध्ये ढकलल्या जातील एवढं मात्र निश्चित। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।